गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉग. सो आज आहे इडली स्पेशल नाश्ता. तर आता आम्ही स्टार्ट करतोय बनवायला इडली आणि सांबर. तर तुम्ही बघा. तर आम्ही हे रात्री सगळं वाटून घेतलेलं होतं. नंतर इकडं डाळ टाकलेली आहे आपल्या सांबरसाठी. तर आता इथं टोमॅटोज, मिरची वगैरे सगळं कापलेलं आहे आणि आपण आता डाळ शिजवायला ठेवून देऊ गॅसवर आणि साईडला इडलीची पण आपण आता तयारी करू. तर तुम्ही आता पुढे बघा की आता आम्ही कसं कसं बनवतोय इडली आणि सांबर सोबत. तर गाईज आता आपली डाळ झालेली आहे आणि आपण इथं टोमॅटो, कोथिंबीर आणि सांबर मसाला. आता आपण सांबर बनवू आणि इडलीचं पण आता आपलं चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे, म्हणजे इडली बनते आता. तर गाईज आता तुम्ही बघा, आपली इडली अशी मस्त बनलेली आहे, मस्त गोल आणि एकदम सॉफ्ट आहे, स्पंजी आहे, एकदम मस्त इडली आता आपली झालेली आहे. टेस्टी पण आता असेलच ती, कारण की दिसते जितकी भारी आहे तर टेस्टी तर ऑब्विसली असेलच. तर तुम्ही आता पुढे कंटिन्यू बघा. तर गाईज आपण आता इथं आता सांबर बनवायला घेतोय. सगळ्यात पहिले आपण तेल टाकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता मसाले वगैरे टाकणार आहेत सगळे. तर तुम्ही आता बघा काय काय टाकतोय आम्ही. तर गाईज आता आपलं सांबर अशा प्रकारे रेडी झालेलं आहे. मस्त असं दिसतंय ते. तर टेस्टी तर लागेलच ऑब्विसली. तुम्ही बघा, मस्तपैकी आम्ही आता सांबर बनवलेलं आहे.
तर गाईज आता आपलं इथं सांबार पण रेडी आहे, इडली पण रेडी आहे. तर आपण आता इडलीला फ्राय करणार. तर सगळ्यात पहिलं आम्ही तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही टाकली आहे जिरं, मोहरी. त्याच्यानंतर आता आम्ही टाकू तिखट टाकणार आहे. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर आणि आता इडलीला आम्ही फक्त असं फ्राय करून घेणार आहे. खूप टेस्टी लागते इडली फ्राय केलेली. थोडं तिखट टाकायचं, मसाला टाकायचा थोडा आणि जिरं मोहरी आपलं जे असतं फोडणीचं सेम तेच आहे आणि त्याच्यामध्ये फक्त असं इडल्या फ्राय करायच्या आपल्याला. खूप छान आणि खूप टेस्टी लागतात मग इडल्या त्याच्याने. तर तुम्ही आता बघा. तर गाईस आपलं आता मस्त इडली सांबर असं सगळं मस्त रेडी करून आता ताटामध्ये ठेवलेलं आहे. तर आता आम्ही नाश्ता करायला बसणार आहेत. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी आता माझा इथेच ब्लॉग एंड करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज. लाल लाल कलरची